चिपळूण शहरात TWJ गुंतवणूकदारांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी पोलीस स्थानकातच हंगामा केला। समीर नार्वेकरला अटक करा अशी मागणी करत त्यांनी जोरदार हंगामा केला। यावेळी तिघांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा 31 डिसेंबरला पोलीस स्थानकातच आत्मदहन करण्याचा इशारा वयोवृद्ध महिलांसह प्रतिष्ठित नागरिकांनी दिलाय। आमची रक्कम आम्हाला परत मिळवून द्या इतकी किमान अपेक्षा आम्ही करत आहोत। प्रशासनाला जणू त्यांनी साथ घातली आहे, पण गेल्या काही महिन्यात याची काही दखलच घेण्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आता त्यांच्या संतापाचा पारा चढलाय। आज त्याची प्रचिती चिपळूणकरांना गुंतवणूकदारांनी पोलीस स्थानकातच केलेल्या हंगामाने आली। वयोवृद्ध नागरिक असल्याने पोलिसांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल पोलिसांना धन्यवाद द्यावे लागतील असे म्हटले जाते। यांचा ब्रांच मॅनेजर चिपळूणचा संकेश गाग याच्या वडिलांनी आणि आईने माझ्यावर आज इथे एनसी दाखल केली होती पोलीस स्टेशनमध्ये की मी त्यांना धमकवते म्हणून। मी त्यांना फक्त विचारायला गेलेली की आमचे पैसे तुमच्या मुलांनी कुठं पळवलेत आणि तो कधीपर्यंत देणार आहे। तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं पोलीस स्टेशनला येऊन आता एनसी दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला धमकवलंय म्हणून। गेल्या 3 महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा काढतोय, EOWच्या पण चक्रा काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली, पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। असं जवळजवळ 1200 ते 1500 कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये। की यांचे जवळजवळ 25 डायरेक्टर आहेत, त्याच्यापैकी 3-4 जणांना बेल पण भेटली आहे। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलीसवाले करत नाहीये। पोलीसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी अशा आहेत असं बोलून आम्हाला ना सारखं पळून लावताय। त्याच्यामध्ये ठाणे CP ऑफिस मधल्या EOWच्या डिपार्टमेंटचा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्ण हात आहे। बाकीचे तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळे आम्ही इन्व्हेस्टर आहे, जवळजवळ यांची 50 कोटी प्लसची अमाऊंट आहे। आम्ही सगळे इथं मिळून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना का आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते। अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधनं पण त्याला सपोर्ट आहे, मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे। त्याच्यात किती मोठे मोठे अधिकाऱ्यांचे किती पैसे आहेत, कोणाला किती पे आउट येत होते, हे सगळं मी प्रूफ सहित 31 डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये आमदार, खासदार, पालकमंत्री सुद्धा इन्व्हॉल्व आहेत आणि एक मुरुडकर म्हणून आहेत आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून आहेत। हे दोघं जण प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत, असं 7 ते 8 महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचं आम्हाला याच्यातनं कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये का यांनी काय काय आतापर्यंत प्रक्रिया केली। पोलीसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडवडीचे उत्तर देत आहे आणि घालवत आहे। बरं, जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही लोकांनी केली ती कुठल्या आधारावरती केली आहे कंपनी? आम्ही इन्व्हेस्टमेंट यांनी बिझनेस दाखवले होते, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, परत त्याच्यानंतर इव्हेंट्स, हॉस्पिटॅलिटी, अजून बरेच असे लॉजिस्टिकचे असे यांनी बिझनेस दाखवले होते 11। याचे 24 डायरेक्टर होते, यांच्या या बिझनेसेसमध्ये पैसे लावताय आणि त्याच्यातनं ते आम्हाला 3%, 4% आणि 5%चा परतावा देणार असं त्यांनी बिझनेसेस दाखवून आमच्याकडनं पैसे घेतलेले। तुम्ही पैसे गुंतवतात ना त्यावेळेला तुमच्याशी ॲग्रीमेंट करायचं? हो, ॲग्रीमेंट केलेलं आहे। ॲग्रीमेंट आमच्याकडनं जेव्हा ज्यांनी ॲग्रीमेंट करून घेतलेलं आहे त्यावेळेस ते ॲग्रीमेंट करताना आम्ही त्याच्या बिझनेस मधनं आम्हाला तो रिटर्न देणार हे त्यांनी लिहून दिलेलं आणि ज्यानंतर आम्ही सिग्नेचर केल्यानंतर ते ॲग्रीमेंट आम्हाला न पाठवता त्यांनी आम्हाला पोस्टाने दुसरे ॲग्रीमेंट पाठवलेले, त्यांनी तिथनं आमचा फ्रॉड केलाय। आम्ही ज्यावेळेस पैसे गुंतवले त्याच्यानंतर आम्ही त्याला दुसऱ्या महिन्यापासूनच मागणी करायला लागलो की आमचे पैसे आम्हाला रिटर्न पाहिजेत। त्यांनी आम्हाला या सगळ्या उडवडीचे उत्तर देण्यासाठी चालू केलं। मागच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी एक्सटेंड केला होता की TWJ कंपनीचे आता 3, 4, 5% तो बंद करतोय आणि 1.5% त्याचा बिझनेस येतोय, कारण की त्याला सिंगापूरमधनं जवळजवळ 4 ते 5 हजार कोटीचा फंड येणार आहे, तो पण त्याला कमी पर्सेंटेजवर भेटणार आहे। त्याच्यामुळे तो लोकांचे पैसे घेणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जवळजवळ 17 जिल्ह्यांमध्ये त्याचे ऑफिसेस स्थापन केलेत। 17 जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी मीटिंग घेतली। 3 ते 4 महिन्यामध्ये जवळजवळ 350 ते 400 कोटीचा त्यांनी फंड गोळा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सगळा कारभार आवरला। जवळजवळ आज फेब्रुवारी महिन्यापासून कोणालाही 1 रुपया परतावा भेटलेला नाहीये, कोणालाही विड्रॉल भेटलेली नाहीये। सगळेजण आज जे जमलोय ते फक्त त्या गोष्टींसाठी जमलोय आम्ही। आमची पुढची भूमिका ही आहे, जर येत्या डिसेंबरच्या ह्या शेवट 31 डिसेंबर पर्यंत जर कोणाला अटक केली नाही यांनी जे आम्ही नावं घेतो त्यांना, नाहीतर आम्ही सगळे मिळून पोलीस स्टेशन बाहेर पेटून घेणार आहोत। कारण की आमची सिच्युएशन एवढी खराब आहे, याच्यामध्ये एजेड लोक आहेत, कोणी रिटायर आहेत, यांचे सगळ्यांचे पैसे ह्या व्यक्तीने घेऊन पसार झालाय। तो मुंबई ठाण्यात असून सुद्धा ठाणे EOW वाले त्याला अटक करत नाहीत
आणि मी प्रूफ सहित बोलते. 18 सप्टेंबर रोजी मी समीर नार्वेकरला ठाण्याच्या CP ऑफिसमध्ये भेटले होते. त्यावेळेस तिथं 76 लाखाच्या वसुलीसाठी त्याला घेऊन जात होते. म्हणजे याच्यामध्ये तो सरळ सरळ म्हणतोय पोलीसवाले त्याच्याकडनं पैसे आकारतायत म्हणून. हे त्याचं स्टेटमेंट आहे. माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे त्याचा. आता मी ज्या वेळेला त्या संकेत घाग याच्या वडिलांना विचारणा केली ॲज अ वडील म्हणून की तुमचा मुलगा कुठे आहे, तर तुमचा मुलगा आला तर त्याला असं आपण ह्या बिझनेसमध्ये तो आहे आणि त्याने आम्हाला असं तर फ्रॉड केलं आहे. तर ह्या ताईंच्या विरोधात आज इथे कंप्लेंट त्याच्याच वडिलांनी उलटी केलेली आहे. तर त्यासाठी ताईंना सपोर्टसाठी आम्ही आलो आहोत. कारण त्यांचे वडील संकेत घागचे वडील रामकृष्ण घाग हे स्वतः पार्टनर आहेत, बिझनेस पार्टनर. हा माझ्याकडे पुरावा आहे, लेखी पुरावा आहे, जो आपण कोर्टाकडून एव्हिडन्स मिळालेला आहे. तो संकेत घागने सांगितलं माझे वडील हे माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर आहेत आणि ते पार्टनर असल्यामुळे त्यांना अजून अटक न होता त्या ताईंना इथे त्यांना बोलवण्यात आलं होतं पोलीस स्टेशनला. त्यांची चौकशी चालू आहे. म्हणजे म्हणतात ना, चोर सोडून संन्यासाच्या पाठीत आलेले आहेत. आज तो जो आहे तो बिंदास फिरतोय, त्याला काहीच फरक पडलेला नाही आणि त्याच्या वडिलांनाही काही फरक पडलेला नाही. ह्या मुलांचे आई वडील लोकांना अक्षरशः रमिष्ट करतायत की आमची मुलं तुमचे पैसे देणार, परतावा तुमचा परत मिळणार आहे, तसंच व्यवस्थित चालणार. हा संकेत आपला समीर नार्वेकरचे वडीलही तेच सांगतायत. सुभाष नार्वेकर त्यांचा भाऊही तेच सांगतो लोकांना. गावामध्ये गाव पूर्ण आता देशोधडीला लागलंय. गावामध्ये ते सांगतायत की 15 दिवसात तुमचे पैसे येणार, 20 दिवसात पैसे येणार आणि असे करून दिशाभूल करत आज त्यांनी 8 महिने काढलेले आहेत. आणि त्याच्यानंतर संकेश घागचे जे वडील आहेत ते पण आलेले आहेत. त्यांना आम्ही काय धमक्या दिल्यात ते बघा. हे बघा, संकेश घागचा हे वाचून दाखवतो मॅडम. ह्याचं स्पष्ट आणि हे त्याचे चेक्स आहेत आपल्याकडे. संकेश घागने दिलेले चेक्स आहेत. विजय शांताराम जाधव आणि म्हणजे हे आणि संकेश रामकृष्ण घाग यांनी समजुतीचा लेख लिहून देतो म्हणून असं लिहिलंय. मी माझे वरील पत्त्यावर राहत असून माझे शिक्षण पदवीधरपर्यंत झाले आहे. TWJ कंपनीचे चिपळूण शाखेत नोकरी करीत असून मी सदर कंपनीचे चिपळूण शाखेचा बिझनेस हेड आहे. सदर कंपनीचे माझे वडील श्री रामकृष्ण भिकाजी घाग हे देखील बिझनेस पार्टनर आहेत. आमचे TWJ कंपनीचे एकूण सुमारे 16 शाखा असून आमचे कंपनीचे मुख्य कार्यालय अमर बिझनेस प्लाझा बानेर पुणे येथे आहे. आमची नोंदणीकृत कंपनी असून आमचे कंपनीचा नोंदणी क्रमांक हा आहे. आणि त्याच्यानंतर असा आहे की कंपनीचा पॅन कार्ड नंबर पण त्यांनी AWSPG 4960D असा त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर GST नंबर पण दिलेला आहे. असा आहे. चिपळूण येथे TWJ कंपनीचे बाकीचे त्यांनी सगळं याच्यात दिले. म्हणजे रामकृष्ण भिकाजी घाग हा सुद्धा त्यांचा बिझनेस पार्टनर आहे आणि तोच आमच्या विरुद्ध इथे येऊन कंप्लेंट देतोय. यांचे आई वडील सर्रास बाहेर आयुष करत फिरताय पैशावर. संकेश घाग समीर नार्वेकरनी स्वतः स्टेटमेंट दिले का संकेश घागनी त्यांचे 70 ते 80 कोटी रुपये पळवलेत म्हणून. तो गेल्या मे महिन्यापासून गायब आहे, फरार आहे. आणि त्यांचे आई वडील म्हणताय आमचा मुलगा कुठं काय असेल, काय खातोय, त्याचा मुलगा घेऊन तो पळून गेलाय, त्याची बायको पण त्याच्यासोबत आहे असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंगापूरच्या फंडसाठी सूरज पोळ या व्यक्तीला समोर आणलं होतं आमच्यासोबत आणि झूम कॉलवर वगैरे व्हिडिओ कॉलवर तो कंटिन्युअस बोलत होता. गेल्या 2 महिन्यापासून तोही गायब आहे. सूरज पोळची पण याच्यामध्ये तेवढीच साथ आहे जेवढी समीर नार्वेकरची आणि नेहा नार्वेकरची या फ्रॉडमध्ये आहे. तरी या सगळ्यांना अटक करा ही अशी माझी नम्र विनंती पोलिसांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी आम्हाला उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री आम्ही यांना जवळजवळ हजारो ईमेल केलेत भेटण्यासाठी, हा एवढा मोठा फ्रॉड झालाय सांगण्यासाठी, तिकडनं सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं काहीही रिस्पॉन्स भेटलेला नाहीये. CM ऑफिसला कॉल केला असताना आम्हाला उडवाउडवीचे उत्तर त्यांच्याकडनं भेटलेले. त्याचा कॉल रेकॉर्ड पण माझ्याकडे आहे. सगळ्या गोष्टी एवढं करूनही आम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारची दाद मिळत नाहीये. याच्यासाठी मी हात जोडून रिक्वेस्ट करते आमच्या सगळ्या इन्व्हेस्टरांचे खूप मेहनतीचे पैसे आहेत, असे सर्रास गुन्हेगार फसवणूक करून निघून जात आहे. आणि कोणी सगळे मीडियावाल्यांना एकच आवाहन करते का अशा गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बाहेर आणल्या पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्यांना अटक व्हावी ही आमची सगळ्यांची विनंती आहे. थँक्यू. अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनमध्ये आवाज उठवण्यासाठी स्थानिक आमदार चिपळूणचे असू देत, वाघरचे असू देत किंवा अन्य राजकीय पक्षांकडे तुम्ही गेलेत का? आम्ही सगळ्यांकडे जवळजवळ तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांना मी तुम्हाला वाटलंच तर तो पुरावा पण देते. ईमेल पाठवलेत सरळ मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना. आणि मला एक बोलायचं, मी त्याच्यामध्ये शुअर नाहीये पण असं म्हटलं जातं का उपमुख्यमंत्री साहेबांचे त्याच्यासोबतचे फोटो आहेत आणि तो बोललाय बिझनेससाठी मला त्यांनी गव्हर्नमेंटचे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत उपमुख्यमंत्र्यांनी. एकनाथजी शिंदेचं तो नाव घेत होता, ते पण प्रूफ आहेत आमच्याकडं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या म्हणजे कोकणातल्या पालकमंत्र्यांना किंवा आमदार खासदारांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर आहेत, कारण तो अशा लोकांचे नावं घेत होता, त्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण ते काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीयेत.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.